टू माय चॅनल आणि आज आहे डे 7। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणाला मदत मागायची असेल किंवा कोणाची मदत करायची असेल तर आपण कशा प्रकारे त्यांच्याशी इंग्लिशमधून बोलू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर पहा, पहिलं सेंटेन्स आहे कॅन यू हेल्प मी, काय तुम्ही माझी मदत कराल? कॅन यू हेल्प मी, तर आपण इंग्लिशमध्ये त्यांच्याशी कसं बोलाल? कॅन यू हेल्प मी असं आपण म्हणू शकता। दुसरं वाक्य आहे आय नीड युअर हेल्प, मला तुझ्या मदतीची गरज आहे, तर आपण काय म्हणणार? आय नीड युअर हेल्प, आय नीड युअर हेल्प। तिसरं आहे प्लीज हेल्प मी, प्लीज मला मदत करा, कृपया मला मदत करा। चौथा आहे हेल्प मी विथ दिस, या गोष्टीमध्ये माझी मदत करा, हेल्प मी विथ दिस, मला हे उचलत नाहीये, हेल्प मी विथ दिस या गोष्टीमध्ये किंवा ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी मला कृपया मदत करा, तर आपण कसं म्हणू शकतो? हेल्प मी विथ दिस। पाचवा आहे कॅन यू एक्सप्लेन दिस, काय तुम्ही हे स्पष्ट करू शकता, काय तुम्ही याची मला माहिती देऊ शकता, तर आपण काय करणार? कॅन यू एक्सप्लेन दिस, मला ही गोष्ट समजत नाहीये, कॅन यू एक्सप्लेन दिस। तर अशा प्रकारे आपण हे अशा सेंटेन्सला यूज करू शकता। सहावा आहे आय यू ओके, काय तुम्ही ठीक आहात? आय यू ओके, आपल्याला म्हणायचे काय तुम्ही ठीक आहात, तर आपण काय म्हणणार? आय यू ओके। सातवा आहे प्लीज गाईड मी, कृपया मला गाईड करा, कृपया मला मार्गदर्शन करा, तर याच्यासाठी आपण काय म्हणणार? प्लीज गाईड मी सर, प्लीज गाईड मी मॅम, प्लीज गाईड मी दीदी, दादा, अशा प्रकारे आपण वापरू शकतो। आठवा आहे थँक्यू फॉर हेल्पिंग, तुम्ही जी मदत केली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, अशा काय म्हणू शकतो? थँक्यू फॉर हेल्पिंग, तुम्ही माझी मदत केली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद। नववा आहे आय विल हेल्प यू, कोणी आपण म्हणलं की कॅन यू हेल्प मी, काय तुम्ही माझी मदत कराल, तर पुढचा व्यक्ती आपल्याला काय म्हणेल? येस डेफिनेटली आय विल हेल्प यू, तर आपण कसं म्हणाल? येस डेफिनेटली आय विल हेल्प यू। 10वा आहे यू हेल्प मी अ लॉट, तुम्ही माझी खूप जास्त मदत केली, यू हेल्प मी अ लॉट, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या व्यक्तीबद्दल, तर आपण काय म्हणणार? यू हेल्प मी अ लॉट, थँक्यू सो मच। ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण 10 सेंटेन्सेस पाहिले। अशा माध्यमातून आपण छोट्या छोट्या सेंटेन्समधून काय करणार आहोत? इंग्रजी शिकणार आहोत, जेणेकरून की आपण वापरत असताना बोलत असताना आपल्या तोंडून इंग्रजी आपण विचार केला पाहिजे आणि इंग्रजी बोलली पाहिजे, तेव्हाच आपले इंग्लिश सेंटेन्स जमतील। ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे असे व्हिडिओ छोटे छोटे आवडत असतील आणि तुम्ही इंग्लिश नक्कीच इम्प्रूव्ह करत असाल, तर यासाठी फॉलो फॉर मोर। थँक्यू सो मच।